मंडळी, आज 12 सप्टेंबरला तब्बल 3 सिनेमे रिलीज झाले. बिनलग्नाची गोष्ट, आरपार आणि दशावतार. ऑफकोर्स माझी फर्स्ट प्रायोरिटी दशावतार होती. त्याच्यामुळे मी आज दशावतार हा चित्रपट पाहिलात. त्यापाठोपाठ आरपार आणि मग बिनलग्नाची गोष्ट. हळू सगळेच व्हिडिओज पटापट येणार आहेत तुमच्या सगळ्यांसमोर. त्याच्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मला दशावतार हा चित्रपट कसा वाटलाय ते. चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे जिथे बाबुली मिस्त्री आपल्या लेकाला असं सांगतो, की आपलं पोट भागवण्यासाठी जमिनीचं पोट फाडून, जंगलं उद्ध्वस्त करून, खोदकाम करण्याची जागा म्हणजे खाण आणि तिथेच आपल्याला या संवादाची खूप जास्त खोली जाणवते, डेप्थ जाणवते. बरं मंडळी, दशावतार या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत सुबोध खानोलकर आणि या चित्रपटाच्या कुठल्या जमेच्या बाजू आहेत म्हणजे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स कुठले आहेत त्याबद्दल पटापट चर्चा करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, हा चित्रपट सिनेमॅटोग्राफीमध्ये अतिशय उत्कृष्ट आपल्याला जाणवतो. नेत्रसूप मिळतं. स्पेशली कोकण, तिथले रस्ते, जंगलातले सीन्स, कौलारू घरं, त्याच्यानंतर जे एक सतत पावसाळी वातावरण असणारं म्हणजे सतत ह्युमिडिटी, नदीपात्रातले सीन्स, हे सगळं काही अतिशय उत्तमरित्या टिपण्यात सिनेमॅटोग्राफर आणि डिरेक्टरची टीम यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट, चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे. प्रयत्नही त्यांचा नक्कीच आपल्याला चांगला जाणवतो. पुढचा पॉझिटिव्ह पॉईंट, चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये फक्त 2 पात्रांच्या कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटसाठी चांगला वेळ घेतलेला आहे. म्हणजे सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर या बाप-लेकाच्या कॅरेक्टरसाठी आणि ते तुम्हाला खूप जास्त जवळचे तुमचे कॅरेक्टर्स वाटू लागतात. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट मांडण्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की कुठलाही मराठी चित्रपट बघताना मी त्याचं कंपॅरिझन कधीच साउथ इंडस्ट्री, बॉलिवूड, हॉलिवूड कुठच्याच सिनेमासोबत करत नाही. कारण ते सिनेमे 50, 100, 200, 300, 400 कोटीचे असतात. त्याचं कंपॅरिझन थेट आपण जर का 2, 3 आणि 5 कोटीमध्ये बनणाऱ्या सिनेमासोबत करू, तर तो निव्वळ मूर्खपणा असेल. त्याच्यामुळे मी गायत्री स्वतः ज्यावेळेला कुठच्याही मराठी फिल्मसाठी जाते, तेव्हा मी स्वतःला हे सांगते, की गायत्री, इथून मागचे 5 मराठी सिनेमे कुठले पाहिले होतेस बाळा? ते आठव आणि मग आता हा मराठी सिनेमा बघायला सुरुवात कर. आणि त्याच्याचमुळे माझं प्रत्येक मराठी फिल्मचं जे काही रेटिंग असतं, ते इथून मागे आलेल्या मराठी चित्रपटांच्याच कंपॅरेटिव्हली असतं. त्याच्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची नोट आहे आणि आता हे मी का म्हटलं सांगते. चित्रपटामध्ये व्ही-एफ-एक्स, स्पेशल इफेक्ट्सचं काम हे त्यातल्या त्यात चांगलं आपल्याला जाणवतं. बघा, एक ब्लॅक पॅन्थर आहे, तर तो ज्यावेळेला चित्रपटामध्ये येतो, ते नक्कीच तुम्हाला खूप चांगलं काम जाणवेल. खूपच अगदी टॉप नॉच वगैरे एकदम, बापरे! हे काय बनवलंय, अशी तुम्हाला फिलिंग नाही येणार. पण पण लाइक आय सेड ऑलरेडी, इथून मागे मराठीमध्ये पाहिलेल्या कामांच्या कंपॅरेटिव्हली हे काम आपल्याला नक्कीच आवडतं स्पेशल इफेक्ट्स डिपार्टमेंटचं. संपूर्ण चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर यांचा अतिशय उत्कृष्ट असा अभिनय आहे. त्यांच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. 80+ हे त्यांचं सध्या वय आहे आणि तरी देखील जर का इतक्या ऊर्जेने ते आपला परफॉर्मन्स देत असतील, तर त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि असा नट होणे नाही. पुढचा आणि शेवटचा पॉझिटिव्ह पॉइंट या चित्रपटाचा, दशावतारचा, की कलर पॅलेट्स, कलर ग्रेडिंग अतिशय सुंदर केलेलं आहे. कलर खूप सुंदररित्या मर्ज होतात. स्पेशली नाटक मंडळी ज्यावेळेला नाटक सादर करते, तिथे मोठमोठे हॅलोजन्स लावलेले असतात, लाइटिंग लावलेली असते. तर या सगळ्या लाइटिंगचे रात्रीच्या वेळेचे जे सीन्स आहेत, ते खूप कमालीचे त्यांनी टिपलेले आहेत. कमाल! म्हणजे या पद्धतीची सिनेमॅटोग्राफी इथून मागे तरी नव्हती पाहायला मिळाली. आणि मंडळी, अनफॉर्च्युनेटली आता येऊया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सकडे. मला खूप दुःख झालंय, वाईट वाटलंय. या चित्रपटाची निगेटिव्हची यादी खूप लांबलचक आहे दशावतारची आणि हे अजिबात एक्स्पेक्टेड नव्हतं. माझं मन तीळ तुटत होतं. ॲक्चुअली या चित्रपटाच्या आजच्या या रिव्ह्यूची स्क्रिप्ट लिहिताना. एवढं तर वाईट कदाचित इतर कोणाला वाटलंही नसेल जितकं मला वाटलंय. हा चित्रपट कशा पद्धतीने मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे, तर मी प्रयत्न करते एक्सप्लेन करण्याचा. बॅक टू बॅक तुम्हाला सगळे निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स मी आता सांगणार आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट आणि सगळ्यात मोठी निगेटिव्ह गोष्ट, चित्रपटाचं लिखाण गंडलंय. साफ गंडलंय. दशावतार हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, की हरिकथा संभवामी युगे युगे ही जी एक साऊथची एक वेब सीरीज आहे, तर तिच्याशी इन्स्पायर्ड हा चित्रपट तुम्हाला जाणवतो. अर्थात मी रिमेक म्हणत नाहीये. मी इन्स्पायर्ड म्हणते. आता डिफरन्स काय असतो मी तुम्हाला सांगते. अख्खी वेब सीरीज पाहिल्यानंतर त्याचा एक मूळ जो गाभा असतो, तो गाभा लक्षात घेता, तो गाभा इम्प्रेसिव्ह वाटतो आपल्याला. हरिकथा संभवामी युगे युगे जर का तुम्ही वेब सीरीज पाहिली असेल, तर तुम्ही दशावतार पाहिल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मी आता काय म्हणतेय ते. तर तो गाभा तुम्हाला फार सिमिलर वाटतो. जसे की विष्णूंचे 10 अवतार, मग जे गावामध्ये बॅक टू बॅक मर्ज होतायत, तर त्या विष्णूंच्या 10 अवतारांशी रिलेटेड ते मर्ज आहेत. मग कशा पद्धतीने ती सूत्र एकमेकांशी जुळवली जातात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिमिलर वाटतील, पण लिखाण या चित्रपटाचं साफ गंडलंय. संभवामी युगे युगे ही वेब सीरीज हरिकथा ज्यावेळेला मी पाहत होते, तेव्हाच माझं आणि माझ्या टीमचं असं डिस्कशन झालं होतं सोबत पाहत असताना, की "बाबा रे, सगळं भारी आहे बघ ना यार, म्हणजे बजेट पण चांगलं आहे, काही-काही ॲक्टर्सने बाप काम केलंय, म्युझिक चांगलं आहे आणि लाइक लिखाण एकदम बाप लिहिलंय यार, कसली गुंतागुंतीची स्टोरी आहे, कसलं बाप आपण शेवटपर्यंत खूप जास्त प्रेडिक्ट नाही करू शकत, की नक्की कोण हे सगळं करतंय. बाप जमलंय राव, फक्त यांना हा सिनेमा सिनेमा म्हणून बनवायला पाहिजे होता, वेब सीरीज म्हणून नाही." आणि तिथेच आपल्याला कळतं, की ते ना एक्झिक्युशनमध्ये फेल ठरले आणि काही ॲक्टर्स खूप ओव्हर ॲक्टिंग करत होते त्या वेब सीरीजमध्ये.
तो विषय झाल्यानंतर कट्टू आता दशावतारला जर का आपण येऊ ना, तर इथे सगळं जमलंय. म्हणजे सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, कलर पॅलेट्स, त्याच्यानंतर म्युझिक, त्याच्यानंतर ॲक्टर्स लय बाप परफॉर्म करताय, सगळं जमलंय. पण लिखाण गणलंय आणि एक्झिक्युशनमध्ये सपशेलपणे आपटतो हा चित्रपट. चित्रपटाचं लिखाण गणल्यामुळे चित्रपट भयंकर प्रेडिक्टेबल तुम्हाला जाणवतो. पुढे काय होणार आहे तुम्हाला आधीच कळून जातं आणि तिथेच तुमचा हिरमोड होतो. दशावतार या नावापासून चित्रपट दूर जाऊन थेट दुसऱ्या पटरीवरती ट्रेन चढते आणि मग रिव्हेंज स्टोरीमध्ये हा चेंज होतो आणि तिथेच सगळ्यात मोठी निगेटिव्ह बाजू ठरते या चित्रपटाची. कारण चित्रपटाचं नाव दशावतार आहे. तुम्ही 10 वेगवेगळे अवतार दाखवायला पाहिजे होते. 10 वेगवेगळ्या अवतारांशी रिलेटेड भलेही तुम्हाला जे मर्ज आहेत, ते 4 ते 5च तुम्हाला दाखवायचे आहेत. पण तरीसुद्धा तुम्ही दशावतारच्या नावाला साजेस असे 10 अवतार वेगवेगळे दाखवू शकले असते. नाटकाचे अजून जास्त सीन्स दाखवू शकले असते, पण नाही. पुढचा निगेटिव्ह पॉइंट चित्रपटाचा स्क्रीन प्ले भयंकर स्लो तुम्हाला जाणवेल. भयंकर पेशन्स तुमचा चेक करतो. स्पेशली फर्स्ट हाल्फ. ओह माय गॉड! म्हणजे अख्खा फर्स्ट हाल्फ त्यांनी फक्त 2 कॅरेक्टरसाठी डेडिकेटेड ठेवलेला आहे. सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांच्या कॅरेक्टरसाठी आणि मग पुढे जाऊन ज्या गोष्टी घडतात ते अजिबात तुम्हाला झेपतच नाही. त्याच्यामुळे एवढा वेळ आपण ज्या कॅरेक्टरसाठी इन्व्हेस्ट केलेला असतो तिथे पुढे जाऊन असं झाल्यानंतर ते नाही तुम्हाला झेपत, त्या गोष्टी पटतच नाहीत ॲक्चुअली. अख्ख्या चित्रपटामध्ये एक पण असा मेमोरेबल सीन नाहीये जो चित्रपट झाल्यानंतर तुमच्या लक्षात राहील. आता या चित्रपटाचं कंपॅरिझन कांतारासोबत बऱ्याच लोकांनी केलं होतं किंवा तुंबाडसोबत. दूर-दूरपर्यंत हा चित्रपट तुंबाड आणि कांताराच्या आसपास सुद्धा फिरकत नाही. जसं कांताराच्या सिनेमागृहातनं बाहेर आल्यानंतर शेवट ते जे 15 मिनिटाचा तो जो क्लायमॅक्स आहे तो तुमच्या अजूनही माझ्या अजूनही तो डोक्यात तशाच शाबूतपणे छापलेला आहे. अजूनही मी तुम्हाला स्क्रीन टू स्क्रीन, फ्रेम टू फ्रेम एक्सप्लेन करू शकते, की नक्की तिथे काय घडतं शेवटच्या 15 मिनिटात. इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा. पण दशावतारचा सिनेमा संपल्यानंतर तुमच्या काहीच लक्षात राहत नाही, काहीच मेमोरेबल असं काहीच लक्षात राहत नाही. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपण मत्स्य अवताराचा एक सीन पाहिला होता. हा सीन अख्ख्या चित्रपटाचा हायलाइट ठरू शकला असता. पण हा सीन अजिबात तुम्हाला कन्विन्स नाही करत. हा सीन तुम्हाला खूप पुअरली कोरिओग्राफ्ड वाटतो किंवा खूप पुअर एक्झिक्युशन वाटतं या सीनचं आणि अजिबात त्याची छाप तो तुमच्या नजरेसमोर सोडत नाही. अख्ख्या चित्रपटाची जी नाटक मंडळी त्यांच्या इतर पात्रांचे काहीच सीन्स नाहीये, त्यांचं काहीच गोष्ट नाही. मी म्हटलं ना, चित्रपट दशावतारापासून लांब जातो सेकंड हाल्फमध्ये आणि ते रिव्हेंज स्टोरीमध्ये चेंज होतो आणि तीच सगळ्यात मोठी चुकीची बाजू ठरते चित्रपटासाठी. अख्ख्या चित्रपटामध्ये कुठेच गूजबम्प्स तुम्हाला येत नाही. स्पेशली गूजबम्प्स तुम्हाला येणं फार गरजेचं होतं. कारण हा चित्रपट कातळा शिल्प, कातळोबा किंवा थोडासा एक धार्मिकरित्या रिलेटेड होता. पण कुठेच तुम्हाला गूजबम्प्स येत नाही, काहीच फील होत नाही. देवत्व किंवा देवपण या अख्ख्या चित्रपटामध्ये गायब आहे. कुठेच फीलच होत नाही तुम्हाला. देवपणच नाहीये चित्रपटामध्ये. आताच मी तुम्हाला रेटिंग देतेय दशावतारची कारण याच्यानंतर 2 ते 3 मुद्दे आहेत जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण तिथे स्पॉइलर्स येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही रेटिंग पाहिल्यानंतर व्हिडिओ इथेच थांबवू शकता. तुम्ही सिनेमा बघून मग परत व्हिजिट करू शकता या व्हिडिओला आणि मग शेवटचा तो सेगमेंट पाहू शकता. मी या चित्रपटाला रेटिंग देतेय 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. खरंच सांगते. या सिनेमाला मी 3च स्टार्स देणार होते, पण फक्त 3 कारण आहे त्याच्यामुळे मी या चित्रपटाला 3.5 स्टार्स देते. पहिलं कारण दिलीप प्रभावळकर. असा नट होणे नाही. दुसरं कारण सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, कलर पॅलेट सगळ्या गोष्टी अतिशय उत्तमरित्या जुळून आल्या. प्रोडक्शन व्हॅल्यू सगळं मेंटेन केलंय छानपणे. त्याच्यामुळे जर का या चित्रपटाला आपण सपोर्ट नाही केला, तर अजून चांगल्या प्रकारचे चित्रपट नाही येणार आपल्या सगळ्यांसमोर. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची ड्युटी आहे की चांगल्या सिनेमांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. डिस्पाईट ऑफ नोइंग द फॅक्ट की याच्यामध्ये खूप निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. तरीसुद्धा मी असं म्हणते. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा. या चित्रपटाचा विषय फार चांगला होता आणि प्रयत्न त्यांचा चांगला होता. त्याच्यामुळे 3.5 स्टार्स. आता मी पुढे तुम्हाला 2 ते 3 गोष्टी सांगते ज्याच्यामध्ये स्पॉइलर्स येणार आहेत. चित्रपटामध्ये भयंकर घाणेरडे कट्स आहेत. कधी रात्र, कधी दिवस. उदाहरणार्थ एक पी-ए आहे चित्रपटामध्ये पर्सनल असिस्टंट. तो महेश मांजरेकर यांना कॉल करतो, की मला ना कोणीतरी मारायला येतंय, तर तुम्ही प्लीज लवकरात लवकर मला वाचवायला आहे. सकाळी कॉल केला जातोय महेश मांजरेकर यांना. तर महेश मांजरेकर जे आहेत ते म्हणतात, "ओके, ओके, ठीक आहे, मी येतोय तुझ्याकडे." बरं, आता तो फोन ठेवल्यानंतर लगेच तो जो पी आहे तो दरवाजा त्याचा वाजतो आणि मग तो फटीतनं पाहतो. त्याला नरसिंहाच्या अवतारात दिलीप प्रभावळकर दिसतात. त्याच्यानंतर कट टू डायरेक्ट रात्र होते. तिथेच त्या फार्म हाऊसवरतीच. दरवाजातनं बाहेर पळत-पळत येताना तो आपल्याला दिसतो आणि तो पी आणि मग त्याला झाडाच्या तिथे असं ठेवून त्याचं पोट फाडतायत दिलीप प्रभावळकर. त्याचं पोट फाडत असतानाच महेश मांजरेकर तिथे येतायत आणि ते त्याला बघतायत पोट फाडताना आणि ते म्हणतात, "ए थांब, असं करू नकोस." आणि ते फक्त असा आवाज येतात आणि बस दॅट्स इट. दिलीप प्रभावळकर हळू पळत जातात पुढे आणि महेश मांजरेकर मागून येतात त्या माणसापाशी जिथे त्याचं पोट फाडलंय आणि ते त्याच्या म्हणजे दिलीप प्रभावळकर यांच्या मागे पण जात नाहीयेत महेश सर फॉर सम रिझन. बस आणि रात्र कशी काय झाली? आता महेश मांजरेकरांना यांना एवढी रात्र तर नाही होणार, इतक्या तर लांब नव्हते. ते गावात होते मंदिराच्या तिथे. सो अगेन इट मेक्स नो सेन्स. हे घाणेरडे कट्स त्याच्याबद्दल मी बोलतेय. अजून एक लूपहोल आहे चित्रपटामध्ये, की आता प्रियदर्शनीचं जे कॅरेक्टर आहे, तिचे बाबा तिला म्हणतात, की "अगं, तू ना असं घरात राहायला चल प्लीज आमच्यासोबत, असं बाहेर नको राहू." बाहेर कुठे राहते ती? काहीच एक्सप्लेनेशन नाहीये. बिनलग्नाची पोर एका ग्रामीण विभागामध्ये बाहेर कुठे राहतीये? नो एक्सप्लेनेशन एट ऑल. पुढचा एक लूपहोल अगेन अभिनय बिर्डेला ना किडनॅप केलं जातं.
त्याची गाडी अतिशय असा खूप निमुळता असा रस्ता आहे पुलाच्या तिथे. तिथे त्याची गाडी उभी राहते. तिथून त्याला किडनॅप केलं जातं. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला पोलीस तिथे बघायला येतात, तेव्हा काही ट्रॅफिक जॅम नाही, काहीच नाही. म्हणजे कुणीच असं जाता येतं, काही त्या गाडीची अडचण नाही होते कोणाला. ती तिथेच उभी आहे ती गाडी. 1-2 दिवस उलटून गेलेत तरीसुद्धा. खूप सिली मिस्टेक्स आहेत. ह्या नाही एक्स्पेक्ट करू शकत यार आपण म्हणजे. त्या बघून ना मन असं तुटतं यार. कारण या चित्रपटाकडनं माझ्या खूप अपेक्षा होत्या. मी जेन्युइनली सांगते. थांबा अजून खूप यायच्या आहेत. लूप होल्स अजून खूप सांगतेय. व्हिडिओ संपला नाही अजून. सगळ्यात शेवटी एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला, की तुम्हाला जर काही ते फॅक्टऱ्या आणायच्या असतील कोकणामध्ये, तर मग निसर्गाचा समतोल राखणाऱ्या फॅक्टऱ्या तुम्ही आणा. रोजगार पण द्या. पण मग निसर्गाच म्हणजे झाडं-झुडपं, जंगलं टकली करून तुम्हाला मी कुठच्याच फॅक्टरी इथे आणू नाही देणार. कारण येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी आपण काय ठेवणार आहे? टकली जंगलं ठेवणार आहोत का? नाही. पण या डायलॉगचा काहीच इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे तो खूप पॉवरफुल एक मोनोलॉग असू शकला असता प्रियदर्शनीचा, पण ते काहीच फीलच होत नाही तुम्हाला तिथे. अगेन त्याच्या जस्ट आधी दिलीप प्रभावळकर यांना गोळी लागते आणि मग तिथे ते जस्ट असंच ते म्हणतात, की "नाही मला नको आता दवाखान्यात नेऊ." सो नाही नेत त्यांना दवाखान्यात आणि सगळे पुढे निघून जातात. सो अगेन ते खूप सिली ते जुन्या काळातले नाही का चित्रपट, की शेवटी खूप 10-15 डायलॉग्स बोलून जातील, पण मग गोळी लागली पण दवाखान्यात नाही घेऊन जाणार. पुढचा लूप होल निगेटिव्ह पॉइंट भरत जाधवचं कॅरेक्टर पूर्ण वेस्ट केलं. म्हणजे त्या कलाकारालाच वेस्ट केलं अख्ख्या चित्रपटामध्ये. अख्ख्या जंगलाचा फॉरेस्ट ऑफिसर फक्त एकच. हाऊ कम? आणि भरत जाधव यांना पण लिटरली वेस्ट केलंय. म्हणजे खूप व्यवस्थित युटिलाइज करू शकले असते त्या कॅरेक्टरला, पण नाही वेस्ट केलंय. पुढचा एक निगेटिव्ह पॉइंट आता ब्लॅक पॅन्थर आलाय. सो तो ब्लॅक पॅन्थर आल्यानंतर सगळेजण त्याला असं काठीने अरे, फाडेल तुम्हाला तो. सिंहासारखा जबडा आहे त्याचा. कुत्रा नाहीये तो गावातला. तिथे ते असं दाखवायला हवं होतं, की त्याची डायरेक्टली एंट्री होतीये त्या ब्लॅक पॅन्थरची आणि तो डायरेक्ट लोकांच्या अंगावर जातोय, फाड करतोय, चिरफाड करतोय. पण नाही ते ते कन्विन्सिंग नाही वाटत तुम्हाला. पुढचा एक निगेटिव्ह पॉइंट दिलीप प्रभावळकर सर आता यांना खूप मारलं जातं जंगलामध्ये त्या कातळा शिल्पापाशी आणि मग तिथे त्याच्यानंतर ते डायरेक्ट खूप पट्ट्या-बिट्ट्या असं बांधून येतात शाहरुख खानसारख्या आणि मग आल्यानंतर त्यांच्या जखमा डायरेक्ट पुढच्या सीनमध्ये डायरेक्ट गायब दाखवल्यात. म्हणजे एक पण अशी कोच नाही चेहऱ्याला. तर काही जरी झालं तर थोडंफार तरी कोच पडते किंवा काय नाही. एकदम कोरियन ग्लास स्किनसारखा त्यांचा चेहरा दिसतोय. दाढीचा नंतरचा सीन. सो हाऊ कम त्यांच्या जखमा इतक्या लवकर भरल्या कशा? म्हणजे जर का त्यांना काही देवाचा साक्षात्कार झाला का? देवाने काही त्यांना शक्ती प्रदान केली का? काहीच नाही. नो एक्सप्लेनेशन. ते बरे कसे झाले? नो एक्सप्लेनेशन. त्याचे काही मॉन्टाजेस पण नाही दाखवलेत. ओव्हरऑल दशावतारकडनं माझ्या भयंकर अपेक्षा होत्या, पण खूपच हिरमोड झालाय माझा. पण तरी पण मी 3.5 तास त्याच्याचमुळे देते. मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलंय. बाकी तुम्ही जर का दशावतार हा चित्रपट पाहिला असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला कसा वाटलाय ते. तरीसुद्धा मी असं म्हणेन, की प्रयत्न चांगला होता आणि नक्कीच तुम्ही दशावतारला एक संधी देऊ शकता असं मला वाटतं. बाकी तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आरपारचा रिव्ह्यू लगेच येतोय आणि बिनलग्नाची गोष्टचा रिव्ह्यू उद्या येतोय. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी. पीस आउट.